दैनिक जागरण महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आज दिनांक मार्च 27 रोजी पहिल्यांदाच बीडमध्ये राज्यस्तरीय औद्योगिक प्रदर्शन भव्य लघु उद्योग महोत्सव दाखवण्यात आला। या लघु उद्योगाची माहिती घेण्यासाठी दैनिक जागरणचे संपादक शीतलकुमार जाधव सर हे स्वतः उपस्थित राहून माहिती घेतली। बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लघु उद्योग प्रदर्शन सुरू करण्यात आलेले आहे 5 दिवसासाठी। संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातला पूर्ण अभ्यास करता हे बीड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लघु उद्योग प्रदर्शनाची मांडणी झालेली असताना यामध्ये प्रमुख ज्या मोठमोठ्या कंपन्या असतील किंवा प्रोडक्ट असतील, डिजिटली CNCचे प्रोजेक्ट, अशा भरपूर कंपन्याचे प्रदर्शनं बीडमध्ये मांडण्यात आलेले आहे आणि जवळजवळ 150 ते 150-200पर्यंत हे प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। प्रदर्शनाचे जे आयोजक आहेत फाळके साहेब, आज आपण फाळके साहेबाबरोबर एक बाईट म्हणून त्यांच्याशी चर्चा करीत आहोत। हां, फाळके साहेब नमस्कार सर। आपल्याला ही लघु उद्योगाची संकल्पना कशी सुचली? सर, मी एक MBA स्टुडंट आहे। हां, मार्केटिंग करीत असताना हां, मी स्वतःचा एक व्यवसाय सुरू करावा हां, या उद्दिष्टाने एक कंपनीला व्हिजिट देण्यासाठी गेलेलो होतो। हां, तिथं मला एक कंपनीवाल्याने व्हिजिट म्हणजे कंपनी बघून दिली नाही। हां, त्या उद्देशाने मी म्हटलं मला एक छोटीशी कंपनी जर बघून देत नसेल हां, एखादा माणूस, तर माणूस रोजगार निर्मितीसाठी नवीन कुठून मटेरियल खरेदी करायचं, कुठून कोणत्या कंपनीकडून मशीन खरेदी करायची, त्याचं प्रोडक्शन कसं कुठं सेल करायचं, हे कशी माहिती लोक जर कंपनीज बघून देत नसेल तर ते मार्केट कुठं आणि कसं हे करणार आहेत त्या पद्धतीने माहिती कोणी देणारच नाही। म्हणून मी ठरवलं होतं की लघु उद्योगाचं एक एक्झिबिशन घ्यायचं आपण। जसं की कृषी प्रदर्शन होतं, कृषीच्या रिलेटेड सगळं होतं, पण लघु उद्योगाच्या रिलेटेडमध्ये आणखी महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या मराठवाड्यामध्ये एकही असं प्रदर्शन झालेलं नव्हतं। म्हणून मी ठरवलं की आता आपण काहीतरी वेगळं करूया, बेरोजगारांना रोजगार निर्मिती कशी करून देता येईल। सर, आता सध्या नोकरीचं तर काही प्रमाण नाही आहे, बरोबर। गव्हर्नमेंट काय नोकऱ्यासाठी काही प्राधान्य कोणीकडे काही हे करीत नाही आहे। तर आता व्यवसायासाठी तरी युवकांनी आता काहीतरी नवीन संधी कुठेतरी त्यांना मिळावी, म्हणून त्या उद्देशाने सर एक पाऊल उचललेलं आहे सर। बरं, आणखीन तुम्हाला या प्रदर्शनाविषयी काही माहिती सांगू शकता का? हो सर, या प्रदर्शनामध्ये सर आपण जवळपास 150+ कंपन्या जवळपास बोलवलेल्या आहेत। तर माझं असं म्हणणं आहे की युवा उद्योजकांनी किंवा युवा ह्यांनी हे प्रदर्शन पाहावा आणि त्याच्यातून एखादी कंपनी अशी सिलेक्ट करावा किंवा ज्याच्यापासून आपण 4 पैसे कमवू शकतो। हां, बरं, महाराष्ट्राबाहेरच्या कंपन्या आहेत का? हो सर, सिटी इंजिनिअरिंग म्हणून आलेलं आहे सर, गुजरातची कंपनी आहे। त्याच्यानंतर प्रोजेक्शन मॉल्स म्हणून आहे सर, हा संभाजीनगरहून आलेला आहे। काही सोलापूरहून आलेले आहेत कंपन्या, त्याच्यानंतर काही अहमदनगरहून आलेले आहेत। हां, अशा भरपूर सर, नोएडाहून कंपनी आलेली आहे पॅकेजिंग मशीनची। हां, अशा भरपूर बाहेरच्या पण राज्यातल्या कंपन्या आपल्या इथं आपण अवेलेबल केलेल्या आहेत। बरं, किती दिवस चालणार आहे? सर, हे एकंदरीत कार्यक्रम पूर्ण 5 दिवस आहे सर, 27 मार्च ते 31 मार्चपर्यंत आहे। अच्छा, तर याच्यामध्ये तरुणांना एक उभारी देण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत म्हणा? हो सर। बरं, आपलं धन्यवाद। ओके।